Hello guys, Miss Manjari here and welcome to my YouTube channel. So आपण आज जात आहोत एका एक्साइटिंग ट्रिपवर. Meet my papa. So this is Rajat and the thing is that Rajat and me are going on a bike trip to Prayagraj. आम्ही खूप दूर चाललो आहोत, सो आईने गाडीची पूजा केली आहे. आम्हाला सुद्धा टिक्का वगैरे लावून तिने गुड विशेस आशीर्वाद दिला आहे, सो दॅट आमची जर्नी एकदम सेफ आणि एकदम बेस्ट हो त्यासाठी. सो फायनली रजत आणि मी निघालो आहोत टुवर्ड्स प्रयागराज. सो बघूयात आपली जर्नी कशी होते. guess what? Not more than 1.5 hour आम्ही पोचलो आहोत नाशिकमध्ये. तुम्ही इमॅजिन करू शकता रजतची रायडिंग स्किल्स. सो आता आम्ही इथे थांबलो आहोत फॉर अ कॉफी ब्रेक. असं वाटतंय पायाला प्लास्टर लावल्यासारखं. पण कम्फर्टेबल वाटतंय ना? कम्फर्टेबल आहे का? कम्फर्टेबल आहे. भीडभाड एरियामध्ये अजिबात कम्फर्टेबल नाही, अजिबात नाही. मग तू तिकडे गेल्यावरती काय करणार? तिथे तर आपल्याला 50 किंवा 100 किलोमीटर पासूनच ट्रॅफिक चालू होईल. मग काय करशील? शूज काढून मी नाही तिकीट टाकले ना. सिरियसली तू एक्स्ट्रा चप्पल पण नाही आणली. मला असं झालं ना की बास आता लय झालं. सगळं काढणार, तिकीट टाकणार. चलो सबस्क्राईब टू युअर चॅनल. ठीक आहे, कर ॲड कर तुझ्या चॅनलची. तू व्लॉग तरी बनवतोय का? याचा यूट्यूब चॅनल आहे, सगळ्यांनी सबस्क्राईब करा. काय नाव आहे तुमच्या चॅनलचं सर? डोंबिवलीकर रजत. काय? डोंबिवलीकर डोंबिवलीकर रजत 3117. ओके, फॉलो करा सगळ्यांनी त्याला. हा ब्लॉग टाकेल की नाही माहिती नाही, बट सबस्क्राईब तर करा. बघ चिंपॅन्जी झालं. चिंपॅन्जी काय? चिंपॅन्जी? मी बघ ना कशी दिसते, एवढी साडी दिसते. ते दिव्य काय झालं? बघितलं हा साधा नाहीये, हा शिव्या देतो. मी हे टाकणार आहे. आम्हाला बदनाम करणारच. लोक उगाचच तुम्हाला चांगलं समजतात, तुम्ही हाय नाही. तर सर बिझी आहेत मॅप बघण्यामध्ये. कॉफी पिलो. ए Cheers. मी एवढा गरम नाही पिऊ शकत. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आम्ही वाया नाशिक आता आलो आहोत धुळेमध्ये. आणि काल रात्री आम्ही धुळेमध्येच स्टे केलं. इथे माझा एक दादा राहतो, तो आम्ही त्याच्याकडे स्टे केलं होतं. आणि ॲक्च्युली आम्हाला निघायचं होतं सकाळी 5 वाजता, बट आम्हाला खूप उशीर झाला बिकॉज आम्ही दोघंही खूप थकलेलो. तर आता वाजले आहेत 8:24. सो मी रेडी झाली आहे आणि रजत पण आता रेडी होतो. आता आम्ही नाश्ता वगैरे करून पुढची जर्नी कंटिन्यू करणार. लेट झाला आहे आणि कशी बसली बघा आमची नवरी. तयार पण नाही झाली आहे अजून. निघायचं नाही आपल्याला का? मारेल तुला. बघा गाईस, सारखं मॅप बघतोय हा. मला माहिती नाही, मॅप बघून बघून आम्ही कदाचित पोचणार आहे. डोरेमॉनचा एनिवेअर डोर येणार आहे. तू काहीतरी बोलत होता, बोल. 5 वाजता उठलो, बघितलं घड्याळ, काय करायचं, निघायचं का?
म्हणलं ही दमली आहे, झोपली आहे, जाऊ दे झोपू दे जरा वेळ ही झोपेल. म्हणजे मी हा. मग तू नाही. नाही. ऐक ना, मी पहिले ठीक उठून आहे, आवरले. झोप. त्यांना खूप आहे बघा. मी पहिले आवरले. नाही, मी पहिले उठली आहे, मग मी पहिले आवरले आवरले आणि मी आंघोळ पण केली आहे. आम्हाला राईडच करायचं म्हणून कपडे द्यायचे, पण मी आंघोळ पण केली आहे, त्यांना आंघोळ नाही केली. याच्यावर काय म्हणायचं तुला? माझी आंघोळ चहा आता फ्रेश आहे. हा खूप काहीतरी एकदम दर्दनाक सेंटेन्स बोलला आहे आता, की मला उपाशी ठेवणार आहे आणि मला उपाशी ठेवायचा प्लॅन आहे याचा, कारण का मी झोपते गाडीवर. ॲग्री कर. हा. काय? हा, जिथं झोपशील ना उतरना 60% ठेवायला हेल्मेटवर. काय बोलले? तुला हे बोलताना असं थोडी पण भीती नाही वाटत की तुम्हाला बोलतो? नाही, उधर ऐसे भी पाप धोने जा रहे. ऐक ना, पाप वगैरे तर ठीक आहे, तू कर्मापासून वाचशील, देवापासून वाचशील, तुला माझ्यापासून कोण वाचवेल? भगवान. भगवान नाही, ये पाप नाही धुलेंगे. सो गाईज, आम्ही आता रेडी होऊन निघालो आहोत आणि आमची पुढची जर्नी आम्ही 9:30 AM स्टार्ट केली आहे. सो लेट्स सी आपला नेक्स्ट हॉल्ट कुठे असेल, बिकॉज धुळेपासून प्रयागराज 1300 किलोमीटर आहे अप्रॉक्स. सो लेट्स सी, आय लेट यू नो की आपला नेक्स्ट हॉल्ट कुठे असणार आहे ते. गेस वॉट, आम्ही 80 to 90 किलोमीटर्स धुळेपासून पुढे आलोच होतो की लेफ्ट साईडला मला दिसतं आहे की वी आर ॲट सेंधवा आणि तिकडे माता बडी बिजासनचं मंदिर आहे. आणि मला हे अनएक्सपेक्टेड होतं, बिकॉज आय डिडंट न्यू की आम्ही या रूटने जाणार आहोत. सो आय वॉज सो एक्सायटेड, बिकॉज हे आमची कुलदेवी आहे. सो आय फोर्स्ड रजत टू स्टॉप हिअर सो दॅट आम्ही इकडे दर्शन घेऊ शकतो. सो आम्ही ते दर्शन घेतलं मातेचं आणि आम्ही पुढे आमची जर्नी कंटिन्यू केली. आता 1:30 झालेत. आम्ही लंचसाठी थांबलो आहोत. इंदोरमध्येच आहे दिवस, इथे श्याम हेरिटेज करून, इथे इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे, त्याच्या बाजूलाच आहे हॉटेल रेस्टॉरंट सॉरी. सो आता आम्ही लंच करू आणि पुढच्या जर्नीला परत स्टार्ट करूया. सो गाईज, आमचं आता जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही जेवण मगाशीच झालेलं, थोडं रेस्ट करत होतो आणि आता निघत आहोत. फूड इकडे होतं म्हणजे लाईक ठीकठाक होतं. क्लिनलीनेस म्हणजे बाहेरून जेवढं आम्ही एक्सपेक्ट करून गेलेलो की चांगलं हॉटेल आहे असं समजून गेलेलो, बट तेवढं नव्हतं, क्लिनलीनेस नव्हती अजिबात. बट ठीक आहे, लाईक फूड टेस्ट पण ओके, नॉट द बेस्ट, बट इट्स ओके. ट्रॅव्हलिंगमध्ये असे एक्सपिरियन्स येत असतात. तर आता आम्ही पुढच्या जर्नीसाठी निघत आहोत. लेट्स गो. अशी डाकू टाईप दिसते मी. हे बघा, सगळं रेडी वगैरे होऊन नंतर लास्टला जातो वॉशरूमला. चलो. हे स्पायडरमॅन सारखी दिसते का मी? काय हे काय? सेकंड हँड वेब आहे का?
आता टी कॉफीसाठी थांबलेलो इथे, तर परत निघत आहोत. ॲक्च्युली थांबलेलो यासाठी कारण काय याने एकदम कंबरतोड गाडी चालवली ओढवतोडवर, मला बसवायला नव्हतं होत अजून. सो आम्ही थांबलेलो, आता टी कॉफी घेतली आणि आता फायनली निघतोय परत. गुंडा नंबर 1, गुंडा तुला नंबर 1. मास्क घालायची गरज नाही आहे सगळं बंद. चिंपॅन्जी, तेव्हा काय बोललेलं रात्री, चिंपॅन्जी दिसतोय मी. खूप त्रास देतोय. खूप आम्ही आटापाटाचा सामना झालेला आहे. 11 तास वाट लागली वाट. आम्ही परत कॉफी इथं झोपत असते, नुसती झोपत असते. नाही, आम्ही कॉफी प्यायला थांबलोय कारण काही पण हा याला झोप येत होती. नुसती झोपावे, गाडीवर बसल्यापासून नुसती झोपा काढ. ऐक ना, मी ब्लॉग मध्ये आलो. झोप नव्हती झाली माझी. मी तर महिनाभरचं झोपलेलो आहे. बघितलं, ॲग्री करतोय तो की तो महिनाभरचा झोपलेला आहे. माझं तसं नाही आहे, मला कामं असतात, माझी झोप नाही होत कम्प्लीट. आम्हाला परत झोप येत होती, आम्हाला म्हणजे मलाच झोपत होती गाडीवरती, म्हणून आता त्याने इथे थांबवली आहे कॉफी प्यायला. कुठे पोचलो आपण मला एवढं पण नाही माहिती. पुण्याच्या थोडं हा कधी पोचेल असं झालं मला. टायर्ड मला ते नाही 4 आहे दिवसांनी पोहोचलं तरी चालेल. तसं तर मला पण चालेल, बट द थिंग इज दॅट की दुखतंय मला खालून बसून बसून, आणि हा नुसता झोपा काढत असतो. गाडी ऑटोमॅटिकली टाकली. नाही, 4 मिनिटं 2 मी झोपत होती गाडीवर. मला तर माहिती पण नाही की याने हायवेवरनं हॉटेलला आतमध्ये गाडी घेतली आहे. मला नाही माहिती. त्याने गाडी थांबवली तेव्हा मला कळलं की अच्छा आपण थांबलं कुठेतरी. ओके, सो आता कॉफीचे शॉट्स घेऊन आम्ही निघणार आहोत अगेन. हाय गाईज, ॲक्च्युली आम्ही मगाशीच झाशीमध्ये पोचलेलो, बट खूप टायर्ड झालेलो, दॅट्स वाय मी व्लॉग केला नाही. आता आम्ही जेवण वगैरे केलं. श्रीराम धाबा म्हणून आहे, तिथे आम्ही जेवण केलं. आणि ॲक्च्युली यांच्याकडे पण रूम्स आहेत आणि ते बाजूला पण आहेत, बट कुठेच अवेलेबिलिटी नाही आहे. तर त्याच्यामुळे पानाच्या भातावरती इकडे तर इकडे ते वेटर होते, तर त्यांनी आम्हाला एक यश ठाकूर, खूप छान आहे माणूस, आणि त्यांना भेट द्या. खूप या हॉटेलमध्ये आहेत ते, रेस्टॉरंटमध्ये, आणि त्यांचे रूम्स पण आहेत बट आता अवेलेबल नाही आहेत. तर त्यांनी यश ठाकूर करून एक होते इकडे हॉटेलमध्ये, त्यांनी आम्हाला एक दुसरीकडे अरेंज करून दिलं आहे. ते इथून 5 मिनिट्सच्याच डिस्टन्सवर आहे. तो आता आम्ही तिथेच चाललो. लेट्स गो गाईज. हाय गाईज, सो फायनली आम्ही हॉटेलला पोचलो आहे. जे तिकडच्या माणसाने आम्हाला कॉन्टॅक्ट दिलेला त्या हॉटेलला आम्ही आलो, चेक इन केलं आहे. उद्या आरामात 9पर्यंत उठून आवरून निघायचं प्लॅनिंग आहे आमचं, बिकॉज खूप टायर्ड झालो आहे. सो आराम करायचा आहे, दॅट्स वाय सकाळी लवकर उठून निघू. तो उद्या आपल्याला म्हणजे ॲक्च्युली आता आम्ही आहोत झाशीमध्ये, तर मग
इकडनं अराउंड 7 to 7.5 आवर्सची जर्नी आहे आपल्याला प्रयागराजला जायला. सो ते तुम्ही नेक्स्ट पार्टमध्ये मी कंटिन्यू करणार आहे. सो बाय गाईज, थँक्स फॉर. ओके, रजतला पण ब्लॉगिंग करायचं मन झालं अचानक, बट ठीक आहे, तो नेक्स्ट टाईम ब्लॉग नक्की बनवेल. बाकी हॉटेलचे डिटेल्स तुम्हाला या ब्लॉगच्या पार्ट 2मध्ये मी देईल, ठीक आहे. सो इथेच आपला पार्ट 1 संपत आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, गुड नाईट.